तर मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे सोमवार। आपले जे वीकली न्यूजचा व्हिडिओ आहे हा मी आज शूट करतो। ॲक्च्युली काल मला एक इम्पॉर्टंट शूट आला होता, त्यामुळे पुण्याच्या बाहेर होतो। तर आपण वीकली न्यूज पाहूया मागच्या आठवड्यामध्ये काय काय झालेलं होतं। जर रविवारी व्हिडिओ नाही आला तर सोमवारी नक्कीच व्हिडिओ येईल, एवढं लक्षात ठेवा। तर TVS ने एक इलेक्ट्रिक स्कूटर टीज केलेली आहे आणि ती एंट्री लेवलची असणार। आता एंट्री लेवल म्हणजे काय की TVSची जी iQube आहे सध्या ती जर पाहिली 95,000पासून जी किंमत आहे ती स्टार्ट होते। पण आता ॲक्टिवा देखील आलेली आहे। तर ॲक्टिवाची जी किंमत आहे ही एक अराउंड 80,000पासून सुरुवात होते। सो मला देखील असं वाटतं की एक अराउंड 100 किलोमीटरची रेंज जे आहे ते ह्या गाडीची असू शकते, 80 किंवा 100 आणि एक अराउंड 70 ते 80,000 रुपये ह्या गाडीची किंमत जी आहे ते असू शकते। TVS iQube पेक्षा ही गाडी वेगळी असणार आहे, म्हणजे दुसरी गाडी असणार आहे। सो लेट्स सी, एंट्री लेवलमध्ये भरपूर आता प्रोडक्ट जे आहेत येणार आहेत। होंडा CBR 650R ई क्लच सोबत जे आहे ते लॉन्च करण्यात आलेली आहे। होंडा CB 650R ई क्लच सोबत लॉन्च करण्यात आलेली आहे। CBR 650R ची किंमत जी आहे ते 10,40,000 ठेवण्यात आलेली आहे आणि CB 650R ची किंमत 9,60,000 ठेवण्यात आलेली आहे। एक्सपेन्सिव्ह गाड्या आहेत। होंडाने त्यांची चायनासाठी एक इलेक्ट्रिक जी गाडी ती तेथे अनवील केलेली आहे। गाडीचं नाव आहे इलेक्सिओ, थोडंसं विचित्र नाव आहे आणि प्लॅटफॉर्म EGMP असणार आहे। गाडीमध्ये जर पाहिलं एक अराउंड 500 ते 600 किलोमीटरची रेंज असणार आहे आणि एक अराउंड 70 ते 80 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे ह्या गाडीमध्ये असणार आहे। भारतामध्ये येण्याचे चान्सेस नाही आहे गाडीचे। काही ग्लोबल जे न्यूज आहेत त्या देखील मी घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला देखील त्याच्याबद्दल माहिती जी आहे ते होते। त्यानंतर भारत आणि UK म्हणजेच इंग्लंड यांच्यामध्ये ना एक ट्रेड ॲग्रीमेंट झालेलं आहे। आता याच्यामध्ये काय होतं की कार इंडस्ट्रीला खूप फायदा जो आहे तो होणार आहे बरं का। कारण की नॉर्मली आपण ज्यावेळेस बाहेरून गाड्या इम्पोर्ट करतो कुठल्याही कार ब्रँड असेल, तर तिथे जवळपास 100 ते 120% जे टॅक्सेस आहे ते इथे लागतात, स्टॅम्प ड्युटी आपण ज्याला म्हणतो। पण आता इंडिया आणि UK मध्ये हे जे ट्रेड ॲग्रीमेंट झालेले ना, याच्यामध्ये काय असणार माहिती आहे का, ज्या इम्पोर्टेड केलेल्या कार्स आहे ना त्याच्यावरती जो टॅक्स आहे हा फक्त 10% लागणार आहे। त्यामुळे लँड रोवर, जॅग्वार असेल, ॲस्टन मार्टिन, बेंटली, रोल्स रॉयस ह्या ज्या गाड्या या गाड्यांच्या किमती ज्या आहेत ते कमी होऊ शकतात बरं का। त्यामुळे मला देखील भविष्यात वाटतंय की काही गाड्यांच्या ज्या प्राइसिंग आहेत ज्या की UK वरून येणार आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये कमी होऊ शकतात। अजून याच्याबद्दल आहे ना कुठली क्लॅरिटी नाही आहे, बट हे ट्रेड ॲग्रीमेंट झालेलं आहे। सो हे जसं इम्प्लिमेंट होईल त्यानुसार तुम्हाला जे इम्पोर्ट केलेल्या ज्या कार्स आहेत त्याच्या प्राइसिंगमध्ये कमी जे आहे ते येणार आहे। सोबतच भारतामधून ज्या गाड्या तिकडे एक्सपोर्ट केल्या जातात तर त्या सुद्धा UK गव्हर्नमेंट आहे ना त्याच्यावरती 99% जो एक्सपोर्ट चार्ज आहे तो लावत होती, पण आता तो सुद्धा कमी होणार आहे। आता याचा फायदा भारतीय ब्रँडला होणार आहे। जसं की टू व्हीलर मार्केटमध्ये जर पाहिलं बजाज, TVS, हिरो असेल, हे देखील त्या ठिकाणी जे आहे ते मार्केट आपलं वाढू शकतात। सोबतच मारुती सुझुकी, महिंद्रा, रॉयल एनफील्ड अशासारख्या जे ब्रँड आहेत हे सुद्धा त्यांच्या जे प्रोडक्ट आहेत ते UK मध्ये घेऊन विकू शकतात। त्यामुळे फायदा दोन्हीकडून होणार आहे। एक ब्रिटिश ब्रँड आहे नॉर्टन, जे की बेसिकली टू व्हीलर बनवतात, तर ते TVS सोबत ते टायप करणार आहे आणि भारतामध्ये त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या बनवणार आहे। सो TVSच्या फॅक्टरीमध्ये जे आहे ते याच्या गाड्या बनवल्या जाणार आहेत। 2025च्या एंडपर्यंत भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकते। पण आता पुढची न्यूज, समृद्धी महामार्गाचा जो एक मोठा टनल आहे इगतपुरी जवळचा तो आता ओपन करण्यात आलेला आहे आणि हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा बोगदा असणार आहे आणि हा आता ओपन करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबई ते नागपूरचं जे अंतर आहे ना हे 25 मिनिटांनी जे आहे ते कमी झालेलं आहे। काही फोर व्हीलरच्या न्यूज घेऊया। AMG विंडसर प्रो जे आहे ते लॉन्च करण्यात आलेली आहे। ॲक्च्युली ह्या गाडीच्या व्हिडिओसाठी मी जाणार होतो बरं का, बट आता सध्या जर पाहिलं तर भारत पाकिस्तान जे युद्ध आहे ते बऱ्यापैकी चालू आहे आणि आपले जे इंडियन फोर्सेस आहेत हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे। हा भलेही पाकिस्तान त्याच्यामध्ये जर पाहिलं तर इंटरनॅशनल अजेंडासाठी काही फेक न्यूज देखील दाखवत आहे। माझं तर एक सल्यूट आहे भारतीय सैन्याला की ती खूप चांगल्या पद्धतीनं आपलं जे रक्षण आहे ते करत आहेत। बरं, आता याच्यामुळेच काय झालं की आमचा जो स्लॉट होता ना AMG विंडसरचा तो ह्या सिच्युएशनमुळं पोस्टपोन केला आणि पुढे ढकलला। त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याकडे ही गाडी येईल। तर आता या गाडीची किंमत आहे ना 17,49,000 म्हणजे 17.5 लाख रुपयाची ते ठेवण्यात आलेली होती। एकच व्हेरियंट आहे प्रो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 449 किलोमीटरची रेंज, 52.9 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे तो देण्यात आलेला आहे। पण आता ही जी 17.5 लाख प्राईज आहे ना ही फक्त पहिल्या 8,000 कस्टमरसाठी होती आणि विदिन 24 आवर्स म्हणजे 24 तासामध्ये या गाडीच्या 8,000 बुकिंग होऊन गेल्या आणि
MGने त्या गाडीची प्राइसिंग अगेन 60,000ने वाढवली. सो आत्ता तुम्ही जर बुक करण्यासाठी गेले तर 18,10,000 रुपये ह्या MG विंडसरची जी आहे ते एक शोरूम प्राईज असणार आहे. आणि बऱ्यापैकी एक व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट आहे. बाकी तुमच्यापैकी कोणी जर ही गाडी बुक केली असेल तर कमेंटमध्ये सांगा. किया कारेंचं नवीन अपडेट क्लाविस जे आहे ते अनवील झालेलं आहे. इंटिरियर भरपूर चांगल्या पद्धतीने चेंज करण्यात आले. पॅनोरामिक सनरूफ असेल, फ्रंट लुक तुम्ही पाहू शकता. तर ह्या गाडीचा जो ओव्हरऑल व्हिडिओ हा डेडिकेटेड व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे. सो आजच मी त्या व्हिडिओसाठी जे आहे त्या थोडा वेळ निघणार आहे. आणि कियाने असं देखील सांगितलं आहे की या गाडीचं जे CNG व्हेरियंट आहे ते सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये फ्लीट ऑपरेटरसाठी येऊ शकतं. अजून कन्फर्म न्यूज नाही आहे बट येऊ शकतं. जीप कंपास फायनली अनवील करण्यात आलेली ऑफिशियली. गाडीमध्ये भरपूर असे चेंजेस झालेले आहेत आणि नवीन जसं जनरेशन आपण गाड्यांमध्ये पाहतो तसं या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं. नवीन वॅगनार आणि इको या गाड्यांमध्ये 6 एअरबॅग स्टँडर्ड करण्यात आलेले आहे. सो तुम्ही आता जर नवीन वॅगनार घेण्यासाठी गेले किंवा इको घेण्यासाठी गेले तर 6 एअरबॅग तुम्हाला या गाड्यांमध्ये स्टँडर्ड जे आहे ते मिळणार आहेत. तो अशा काही न्यूज होत्या ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये मागच्या आठवड्यामध्ये ज्या की गोष्टी घडलेल्या आहेत. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि ज्यांना कोणाला पण ॲटोमोबाईल क्षेत्रातली आवड आहे त्यांच्यापर्यंत हा शेअर करा. बाकी भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.